नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता ही टाकी खरंच लावली खाली आणि आता न्यायची येईल आपल्याला आतमध्ये। तर हे बघा खारुताई आल्यात। तर खारुताई कशासाठी आल्यात आणि आपल्या फार्म हाऊसमध्ये का आल्यात, तर हे बघा बदकांच्या इथे आपण टाकलेले होते गहू, तर ते खाण्यासाठी आपल्या इथे आलेले आहेत ते। तर आता ठीक आहे, तर इकडे आपल्याला पाहिजे होती कस्टमरला 2 पेअर, एक ऑरेंज एक ब्लॅक, तर ते आपण देऊन आले आणि हा टँक आपण घेतला आतमध्ये। तर आता उद्या साफ करू आणि त्या भावाला थँक्स बोलायचे ज्यांनी मला कमेंट टाकलेली की पाणी क्लाउडी आहे, तर भावा तुझ्यामुळे फिल्टर लावलेत मी आणि म्हणजे मोठे स्पंज फिल्टर लावलेत, त्याच्यामुळे पाणी जरा नियंत्रणात आहे आणि जरा क्लिअर आहे। तर इकडे आहेत पोलर पॅरोट, तर त्यांचं पण पाणी क्लिअर आहे। इकडे आहेत आपल्या इथेच झाले ब्रीड चिकलेट, तर बघा क्वालिटी। आणि इकडे आहेत आपल्या इथेच ब्रीड झालेले गोल्डफिश आणि इकडे आहेत सकर, इकडे आहेत मॉलीफिश जे आताच नवीन आलेत आणि हा आपला फार्म हाऊसचा किंग ॲलिगेटर गार आणि इकडे आहेत गप्पीची ब्रीड जी अजून भरपूर ब्रीड झाली आणि आतून पिल्ले भरपूर आहेत आणि कोलवीचं पाणी जरा झाले क्लाउडी। तर इकडे आहेत एंजल फिश जे चांगल्या साईजमध्ये आहेत आणि इकडे आहेत सगळे फिश। त्यात एक सस्पेन्स आहे, म्हणजे हे बघा थोडे थोडे छोटे छोटे बेबी दिसत असतील, ते आहेत पोलर पॅरटचे, तर पोलर पॅरट झाले ब्रीड। इकडे आहेत मोठ्या आणि छोट्या साईजचे कोई फिश आणि इकडे आपण खायला टाकले कासवांना कोबी टाकले म्हणून पाणी जरा ग्रीन झाले। इकडे 2 अंडी भेटले, ते कालचा एक आजचा आहे आणि इकडे आपण आता चिलापिला टाकले फिडिंग, तर बघा कशी फिडिंग घेतात एक नंबर। आणि नंतर आता आपण चाललो एक घरी, तर कोंबड्या वगैरे पण आल्यात, तर आता ही 2 अंडी घेतलीत आणि आपला निघालो एक घरी। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका।